मजेदार गुणाकाराची पद्धत शिकणार आहोत, बॉक्सची पद्धत. ठीक आहे. तर 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणायचं. या पद्धतीद्वारे आपण 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणू शकतो, 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणू शकतो, किंवा 6 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणू शकतो, किंवा 6 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने गुणाकार करायचा त्या पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता. ठीक आहे. चला आपण मजेदार पद्धत शिकूया. मी काय केलंय, वर किती अंक आहेत, 1 2 3 4 अंक आहेत. किती अंक आहेत, 4 अंक आहेत. म्हणून मी या ठिकाणी काय केलं, 5 बॉक्स तयार केले. 4 अंक असताना 5 बॉक्स का बरं तयार केले, बघा का तयार केले, कारण एक जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आहे. लिहिलं का, आणि बाकीचे हे जे काही 4 अंक आहेत ते अशा पद्धतीने मांडून घ्यायचे. आपण मांडला 8 2 8 4, बरोबर झाली का मांडणी आपली. ओके. आता खालच्या बाजूला किती अंक आहे, 3 अंक आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी वरच्या जे उभे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये मांडून घेऊ. एक पहिल्या बॉक्समध्ये 2 मांडला, दुसऱ्या बॉक्समध्ये 2, तिसऱ्या बॉक्समध्ये 8, 228. आणि हे किती आहे, 8284. चला आता आपण सुरुवात करूया याला सोडवायला. सोडवायच्या आधी काय करायचं, बॉक्स किती उरले आता, 1 2 3 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 12 बॉक्स उरले. त्या बॉक्सचं काय करायचं, या बॉक्सला काय करायचं, मध्य भागातून एक तिरपी रेष ओढायची, त्याचे 2 भाग करायचे असे. केले 2 भाग. चला आता याचे 2 भाग करू. झाले का नाही 2 भाग, हा चला ह्याचे 2 भाग करू. आता याचे 2 भाग करू. आता याचे 2 भाग करू. आणि शेवटचा एक बॉक्स उरला, याचे 2 भाग झाले. सगळ्याचे 2 भाग. आता 2 भागामध्ये काय करायचं आपल्याला, बघा काय करायचं. आता आपण काय करूया, डायरेक्ट याचा आता गुणाकार करूया. आता 2 8 ला आपण 2 न गुणूया, म्हणजे 2 चा जो टेबल आहे 8 पर्यंत म्हणायचा आहे, बरोबर आहे. म्हणा बरं, 2 चा टेबल 8 पर्यंत मोजायचा, म्हणजे 2 8 ही 16. 16 असे असतात. म्हणजेच वरच्या कप्प्यामध्ये 1 लिहायचा आणि हा जो 6 आहे तो खालच्या कप्प्यामध्ये लिहायचा. ठीक आहे. आता बेदोनी 4, 4 आपण असे लिहितो 0 4, म्हणजे हे काय झाले, 4च झाले. म्हणून वरच्या कप्प्यामध्ये 0, खालच्या कप्प्यामध्ये 4. आणि आता 8 ला गुणायचं आहे. आपण या 8 ला गुणलं, त्यानंतर या 2 ला गुणलं है ना. आता या 8 ला गुणायचं, तर 82 16, पुन्हा 16 आले, म्हणून 1 इथं लिहिला, 6 इथं लिहिला. आता राहिला फक्त 4. आता 2 ना आपण काय करू, 4 ला गुणू, 2 8, 8 सुद्धा असे लिहितात. म्हणून आपण वरच्या बाजूला 0 लिहू, खालच्या बाजूला 8. या 2 ना आपण या 4ही संख्येला काय केलेलं आहे, गुणलं आहे, बरोबर आहे. या 2चं काम आता संपलं. आता काम कशाचं आहे, या 2चं. ठीक आहे. चला पुन्हा एकदा गुणू. आता या 2 ने आपण 82, हेच उत्तर येणार 16. बेदोनी हेच उत्तर येणार 4. 82 16, हे सेम उत्तर येणार आहे की नाही. 42, हे पण सारखंच आलं का, कारण याला पण आपण 2 न गुणले, याला पण आपण 2 न गुणले, बरोबर आहे. यावरच्या 4 संख्येला 2 वेळेस आपण 2 2 न गुणलं. आता राहिला कोणता, 8 राहिला. चला 8 न गुणूया. 8 8 8 16 का अरे 8 चा पडा 8 पर्यंत मोजायचा आहे. मोजा. 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64. किती होतात, 64. म्हणजे इथं लिहिले आपण 6, इथं लिहिले आपण 4. ओके. चला 8 2 16, 8 8 64. पुन्हा एकदा 8 8 64.
64 8 चौक 32 बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, सगळेच्या सगळे अंक भरून घेतले, याचा गुणाकार आपण केला. याच्यामध्ये हातचा पिच्चा घ्यायची गरज पडली का आपल्याला? जसं अगोदरच्या गुणाकाराच्या पद्धतीमध्ये आपण घेत होतो तिथं हातचा घ्यायची गरज पडली नाही. पण हातचा आता कुठं घ्यायचा आपल्याला? बेरीज करताना घ्यायचा, कारण या संख्येची आपल्याला काय करायची आता? बेरीज. पण आता बेरीज कशी करायची? तर बेरीज ही तिरपीच करायची है ना, तिरपी अंक घ्यायचे. आता हा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये इथून सुरुवात करू आपण. पहिला अंक कोणता आहे? 2 बरोबर आहे. आता या ठिकाणी आलो आपण. आता या ठिकाणी किती अंक आहेत? 1 2 3, म्हणजे या तिघाची बेरीज करायची आता. चला करूया बेरीज. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15 है ना. 11 आणि 4 किती? 15. 15 पैकी किती घ्यायचे आपल्याला? इथं 5. हातचा इथं घ्यायचा वर, ठीक आहे. हातचा घेतला. आता आपण अशी तिरपी बेरीज केली. आता याची बारी आहे. आता अशी करावी लागणार आहे, ही अशी है ना. आता 6 आणि 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 8 18 आणि 8 26, 26 हातचा 1 हे झाले 27. 27 ला किती घ्यायचे? 7. हातचा पुन्हा 1 आला है ना. हा 2 येते बरोबर. लक्ष आहे तुझं. 27. 27 पैकी 7 घेतले आणि हातचा किती घेतला? 2 घेतले बरोबर आहे. आता याची बेरीज झाली. आता बारी आहे याची, है की नाही. आता येथून सुरू करू आपण तिरपी बेरीज करायला. 4 आणि 5 पटापट सांगा. 5 आणि 4 9, पटकन सांगा. 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 16 आणि 0 16. आणि हातचा किती आलेला आहे? 2. 16 आणि 2 18. 18 ला किती घ्यायची सांगा बरं? हा 8 घेऊ आपण इथं. 18 ला 8 घेतला आणि हातचा 1 इथं घेऊन घेतला. आता ही लाईन झाली. आता कोणती राहिली? ही राहिली है ना. 6 आणि 6 12, 12 आणि 4 12 आणि 4 16, 16 आणि 1 17, 17 आणि हातचा घेतला 1 18, 18 ला 8 हातचा पुन्हा 1 हातचा पुन्हा 1 घेतला. आता कोणती लाईन राहिली रे? आता ही लाईन राहिली है ना. ही लाईन राहिली बघा तिरपी. 6 आणि 1 7 आणि हातचा 1 बरोबर आहे. आता कोणतं राहिलं? हे राहिलं. आता फक्त एकच राहिला. हातचा बी कुठं नाहीये. डायरेक्ट काय 1 तसा आपण पुढे घेऊ. चला एवढा मोठा गुणाकार केला आपण इतक्या सोप्या पद्धतीनं. आता चला हे जे उत्तर आहे याच्या खाली लिहून काढू. 1 8 8 8 7 5 2. आता याला मोजू आपण. मोजायची आपली नेहमीची पद्धत कोणती? अगोदर आपण शतक हजार लक्ष. कोण वाचतंय? हा वाच. 18 लाख 88,702. व्हेरी गुड. बघा 18,88,752 म्हणजेच मराठीमध्ये याला आपण काय म्हणू? 18,88,752. कशी वाटली पद्धत? आहे की नाही? कोडं सोडवल्यासारखं. पेपर मधले कोडे सोडवतो की नाही आपण? आहे की नाही? शब्दाचे कोडे सोडवतो आपण. हे अंकाचे कोडे आहेत, आहे की नाही? असं वाटतंय की नाही आपण खेळू लागलो का गणित करू लागलो असं वाटतंय? आपण खेळ खेळू लागलो असं वाटतंय. आणि एकदम सोप्या पद्धतीने खेळता खेळता आपलं उत्तर येऊन जातं. आहे की नाही? सोपी पद्धत. देऊ का अजून गणित तुम्हाला करायला असेल? द्यायचे का? चला प्रॅक्टिससाठी तुम्हाला गणित देतो. प्रॅक्टिससाठी तुम्ही आता गणित घ्या.
चला प्रॅक्टिससाठी 490 गुणिले 382 हे एक झालं. 1734 गुणिले 218. ठीक आहे. चला हे दोन गणित दिले तुम्हाला. हे दोन गणित मला या बॉक्स पर्यंत सोडून टाका. ठीक आहे.